पुणे महापालिकेकडून भर पावसाच्या दिवसात भिंतीवर रंग मारण्याचं काम सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे। दरम्यान भिंतीवर मारलेला रंग हा पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचे फोटोही समोर आलेत। दरम्यान विशेष स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले या प्रभागातून निवडून आलेले आहेत। पुण्यातील बिब्बेवाडीच्या आदिनाथ सोसायटीच्या मागील भिंतीवर हे काम सध्या सुरू आहे। की काय करते किंवा पुणे महानगरपालिका सर्वसामान्य पुणेकरांच्या करातला पैसा कसा वापरते यावरती आता एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। त्याचं कारण म्हणजे मी सध्या पुण्यातल्या आदिनाथ सोसायटीच्या पाठीमागच्या बाजूला उभा आहे आणि आपण पाहतोय की आदिनाथ सोसायटीच्या या पाठीमागच्या भिंतीवरती सध्या कलर पेंट करण्याचं काम जे आहे ते सुरू होतं। विशेष म्हणजे सकाळपासून पुणे शहरामध्ये पाऊस पडतोय आणि पावसामध्येच या भिंतीवरती कलर मारण्याचं काम जे आहे ते सुरू होतं। आपण पाहतोय की भिंत सध्या पांढऱ्या रंगाने या ठिकाणी रंगवलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र प्रश्न असा उपस्थित होतोय की पावसामध्ये कलर जो आहे तो कसा मारला जातो। आपण पाहतो की या ठिकाणी आपण जर हातावरती पाहिलं तर हा संपूर्ण कलर म्हणजे काही वेळांपूर्वीच हा कलर जो आहे तो या ठिकाणी मारलेला आहे। आपण जर पाहिलं तर पूर्णतः हा ओला कलर आपल्याला पाहायला मिळतोय। पावसामध्ये हा कलर राहील का, त्यामुळे या कलरवरती खर्च केलेला पैसा जो आहे तो पाण्यासारखा खर्च होतोय का हा प्रश्न निर्माण झालेला आहे। वरून पाऊस पडत असताना दुसऱ्या बाजूला कलर मारला जातोय। हा एक महानगरपालिकेचा अजब प्रताप आपल्याला म्हणावा लागेल। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। तर नाशिकच्या पोलिसांनी शालार्थ आयडी घोटाळ्यात जळगावातील मोठा शिक्षण संस्थाचालक संजय गरुड यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। भाजपच्या पदाधिकारी असलेल्या संजय गरुड यांना नाशिक पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील फलटण येथून ताब्यात घेतल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। संजय गरुड हे जामनेर तालुक्यातील रहिवासी असून त्यांचा जामनेर तालुक्यात स्वतःच्या संस्थेचा 15 ते 20 शाळा आहे।